एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटी संघटनांचे पदाधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत, अशी ही माहिती समोर येते आहे। पुढची एक महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीच्या नोटिसीनंतर सुद्धा संग्राम जगताप यांची वक्तव्य सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे। हिरवे साप फणा काढतील, त्यांना ठेचण्याची वेळ आलेली आहे, असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय। तर अत्याचाराच्या 100 केसेसमध्ये 100 महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात, असंही जगताप म्हणतात। या घटनेच्या बाबतीत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये 100 केसेसचं उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे। आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत, दुसरा कुणीच माणूस तुम्हाला आढळू शकतो। आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं, कुठपर्यंत समाजामध्ये जागरूकता करायची, हा देखील प्रश्न आज समाजामधल्या हिंदू संघटनेसमोर देखील आज निर्माण झाला। वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्ती करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहेत आणि या लोकांना त्याचं काय घेणं देत नाही, कुठल्याही जातीचा हे बघत असतात। साप आला गेला, घरातून बाहेर येतो जातो, हे सगळं बघत असतात। पण हे लोक ठेचतात कोणत्या सापाला? जो यांच्यावरती फणा काढल त्याला ठेचून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो। आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फणा काढायला लागले, घरापर्यंत यायला लागलेले। म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे, कुठंतरी आपल्या सर्वांना संघटित होण्याची आवश्यकता आहे।